हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर जसं मी तुम्हाला अगोदरच्या ब्लॉगमध्ये बोललेली की मी आज मार्केटमध्ये जाणार आहे मच्छी किंवा चिकन घ्यायला. जे पण काय अवेलेबल असेल ते आम्ही घेऊ. तर आमच्या घरापासूनच जवळ एक मार्केट आहे ज्याचं नाव आहे तरळा म्हणून. तर तिथे आम्ही आता मच्छी घ्यायला जातो. बघूया तिथे काय भेटतं ते. हे बघा गाईज, आम्ही आणलं चिकन. तिथे होत आहे वाटणाची तयारी. प्रकाश ॲज युजल तुम्हाला दिसतोय किचनमध्ये. आणि इकडे काका इथे गेले. काका ॲक्च्युली इथे वॉटरमेलन कापत होते. मग अशी आम्ही घेऊन आलो तो वॉटरमेलन. आणि आता वाजले किती आहेत? 1:30. आणि आमचं जेवण किती वाजेपर्यंत होईल? 3 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे. बघूया प्रकाश किती फटाफट वाटण बनवून देतो त्याच्यावर डिपेंड आहे. तर ॲक्च्युली आम्हाला घ्यायची होती मच्छी, पण आम्हाला भेटली नाही, म्हणून मग आता चिकन घेऊन आलो आहे. म्हणून आता फटाफट तयारी करतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर गाईज, आता मी इथे चपाती बनवते आणि ॲज युजल प्रकाशने मला असं वाटतं उलटा कॅमेरा पकडलेला आहे. माहिती नाही, ते आता मला जेव्हा मी एडिट करेन ना ब्लॉग तेव्हा मला कळेल की त्यांनी हा कॅमेरा कसा पकडला आहे. कळलं ना? तर आता म्हणजे इथे भात झालेला आहे, चपाती करते आणि काका तिकडे मिक्सर लिहून देतात आहे मला. तो वाटण झालं की मग मी चिकन फोडणीला घालणार. तुम्हाला चिकन फोडणीला घालताना पण मी तुम्हाला दाखवेन ही रेसिपी, जर झालं माझ्याने पॉसिबल तर. बघूया आता. पण एकदा फटाफट चपात्या करते मध्ये शो मी. तर आता मी चिकन बनवते. तर चिकनसाठी आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे चिकन. त्याच्याबरोबर आहे हा मालवणी मसाला, आलं लसूणची पेस्ट, आणि हा मगाशी दाखवलेला ते वाटण आहे. हळद, तेल, गरम मसाला, थोडासा कढीपत्ता, बिकॉज माझ्याकडे अख्खा गरम मसाला नाही आहे, आणि कांदा आहे, चिकन मसाला आहे, मिरची आहे आणि कोथिंबीर आहे गार्निशिंगसाठी. तर आपण स्टार्ट करूया आता. ॲक्च्युली याच्यामध्ये मी मगाशी भात बनवलेला, तर तो मी काढला आहे आणि आता पुन्हा त्याच्यामध्ये चिकन बनवते. तर पहिला आपण ॲड करूया याच्यामध्ये ऑइल. आहे का? तर आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मी अख्खा गरम मसाला टाकतो, थोडासा जो पण काही मला भेटला तो, थोडंसं कढीपत्ता. ते चांगलं तळून दे. थोडीशी मिरची. त्याच्यानंतर मी टाकते ही आलं लसूणची पेस्ट. थोडासा कांदा. आता आपण टाकतो थोडीशी हळद आणि मग थोडासा गरम मसाला पावडर. आणि आपलं तुम्हाला जसं स्पायसी हवं आहेत त्याच्या अकॉर्डिंग मसाला. झालं मी ॲड करणार आहे आपण बनवलेलं वाटण.
तुम्हाला ॲक्च्युली मी मेन इन्ग्रेडियंट सांगायला विसरली, ते आहे मीठ. तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि हा मसाला चांगला भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. आपण ह्याला कुकरमध्ये शिजवतो आहे बिकॉज हे जे चिकन आहे ते गावठी चिकन आहे. मग ते नॉर्मल असं शिजायला ठेवलं तर मग खूप वेळ जाणार, म्हणून मग मी कुकरमध्येच बनवते म्हणजे फटाफट झालं. आता मी हा मसाला चांगला भाजते आणि तुम्हाला चिकन टाकताना दाखवते. आता मी इथे चिकन टाकलेलं आहे आणि मिक्स केलं आहे चांगलं मसाल्याबरोबर. आणि एका साईडला मी ॲक्च्युली पाणी गरम करायला ठेवलं आहे ह्याच्यामध्ये टाकायला. म्हणजे माझं जे मिक्सरचं भांडं होतं ते जरासं त्यामध्ये पाणी टाकलं आणि ते तिथे गरम करायला ठेवलं पाणी. आणि ते गरम पाणी यात टाकणार आहे मी शिट्टी काढायच्या अगोदर. आता हे चांगलं थोडंसं पाणी सुटून ह्या चिकनला. आता हे गावठी चिकन असल्यामुळे ह्याला पाणी सुटत नाही. आपलं बॉयलरचं असलं ना की त्याला पाणी सुटतं लगेच टाकल्या. आणि ह्या चिकनला पाणी नाही सुटत आणि हे शिजायला पण थोडं टाईमच घेतो, म्हणून मी कुकर प्रेफर केला. आता हे पाणी गरम करते आणि आत टाकते आणि कुकर लावून मग शिटी काढते आणि मग तुम्हाला चिकन झाल्यावर दाखवते. आता तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आणि थोडी उकळी यायला ठेवली आहे. एक उकळी आली की मग आपण कुकरचं झाकण लावून त्याला शिट्टी काढण्यासाठी ठेवायचं. थोडीशी मी जर कोथिंबीर टाकते आणि नंतर झाल्यावर सुद्धा टाकेन. आता थोडीशी टाकते, मग त्याला एक कड आला की मग बंद करून टाकेन कुकर. हे बघा चिकन मस्त शिजलं. हां एकदम लजीज लागणार आहे. आता मी हा गॅस बंद करते. कुकरला मी 3 शिट्ट्या दिल्या आणि मस्त असं शिजलेलं आहे. खायला एकदम मज्जा येणार आहे. तर मी तुम्हाला खाताना सगळ्यांचे रिव्ह्यूज घेऊन दाखवेन कसं झालं आहे. तर आता आपण या दोघांना जेवायला वाढलं आहे. तुम्ही बघू शकता ताटात काय काय आहे. भात आहे आणि हे करीवालं चिकन आहे, हे सुक्कं चिकन आहे, कांदा लिंबू आणि चपाती. तर आता आपण यांचे रिव्ह्यूज ऐकूया. काका कसं आहे? ठीक आहे. काय ठीक आहे की काय? एकदम खरा रिव्ह्यू द्या. ठीक आहे काय काका? ये ना चालवे. सुंदर झालं खरोखर अति सुंदर. तू तर ह्याचे तर रिव्ह्यूज घेऊच ना गाईस तुम्ही लोक, कारण का काय ना हा पकलाय माझ्या हातचा खाण का काय जरा खरं बोल ना कधीतरी. हां ह्याला ते बाहेर हॉटेलमध्ये बनवतात ना घाणेरडं, कुठे पण काय पण हात लावून ते चालतं आणि घरातलं त्याला नाही आवडत. पण नाही ॲक्च्युली खूप चांगलं झालं. आता मी पण फटाफट जेवते आणि मग तुम्हाला भेटते.